नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला आवडते ना? तर आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहे. या गोष्टीचं शीर्षक आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडावरती एक कावळा आणि कावळी राहायचे आणि त्यांची पिल्लंही होती. एक साप राहायचा. तो साप काय करायचा, हे बाहेर गेले की त्यांच्या पिल्लांना खाऊन टाकायचा. कावळा आणि कावळी खूप दुःखी झाले. आता काय करावं हा प्रश्न त्यांना पडला. मग त्यांच्या या वडाच्या झाडाच्या समोरच एक कोल्हा त्यांना दिसला. तो कोल्ह्याकडे हे दोघं जण उडत उडत गेले आणि कोल्ह्याला म्हणाले, कोल्हे दादा, आमची एक मदत करा ना. इथे ना एक दुष्ट साप राहतो आणि तो आमच्या पिल्लांना खाऊन टाकतो. त्याला कसं मारावं हे आम्हाला काही कळतच नाहीये. मग त्यावेळेला कोल्हा म्हणाला, अरे तो साप आहे, त्याला आपण नाही मारू शकत. मग आता काय करावं हे सगळेजण विचार करायला लागले. आता कोल्हा हा धुरतो, त्याने लगेचच त्याला एक कल्पना सुचली. तो म्हणाला, अरे कावळे दादा, तू काय कर, नदीवरती राजघराण्यातील स्त्रिया आंघोळीला आलेल्या आहे, त्यांचा एक दागिना उचलून आण आणि तो काय कर सापाच्या बिळात टाक. मग कावळे दादा म्हणाला, त्याने काय होईल? अरे तू आण तर म्हणे. बरं म्हटलं. आणि मग कावळे दादा गेला तिथे आणि एका झाडावरती मोठ्याने काव काव ओरडत बसला. ते शिपाई तिथे आले आणि त्याला हकलायला लागले. मग कावळीदादा लगेचच जाऊन कावळीदादाने तिथला एक दागिना उचलला आणि उडत उडत तो काय करायचं, वडाच्या झाडाच्या खाली आला आणि त्या बिळात त्याने तो दागिना टाकून दिला. शिपायांनी हे पाहिलं आणि तो दागिना काढण्यासाठी शिपायांनी तो बीळ उकरायला सुरुवात केली. तितक्यात तिथे तो साप आला आणि सापाने त्याच्यावरती फणा काढला की लगेच शिपायांनी त्याला मारून टाकलं आणि या अशा पद्धतीने त्या सापाचा अंत झाला. यावरून असे लक्षात येते की शक्तीपेक्षा ही युक्ती